महोदय, या बिल क्रमांक 46 वर बोलायला आणि या बिलाचं स्वागत करण्यासाठी मी उभा आहे. अनेक सदस्यांनी निरनिराळे अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत अध्यक्ष महोदय, आणि याच्यामध्ये हे वाढतंय. म्हणजे मला आठवतंय की ट्री प्लांटेशनच्या मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती, ते इतक्या मोठ्या प्रमाणात झाली होती की लाखो ठेवीदार आणि इन्व्हेस्टर जे आहेत ते त्याच्यामध्ये फसले होते. परंतु हे काही संपत नाही. म्हणजे पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं न होता मागच्याच पण ठेस बसल्यावरच तो शहाणा होतो, अशी पण एक परिस्थिती आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण की जास्त काहीतरी परतावा मिळेल या आशेने हे करतात आणि त्याच्यानंतर आपले सर्व्हिस करणार असेल त्याचे पूर्ण त्याची जी काही सर्व्हिसची रक्कम मिळालेली असते ती टाकून बसतात. व्यवसायामधले लोक ती टाकून बसतात आणि त्याच्यानंतर त्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे अध्यक्ष महोदय. आपण माहिती आहे की 4-5 महिने जे आहे ती त्यांना बरोबर परतावा देतात, इंटरेस्ट देतात, जास्त व्याजेचं त्यांना आमिष दाखवून बरोबर ते देत राहतात आणि त्याच्यानंतर त्याचा पण ठिकाणा राहत नाही आणि त्यांचं ऑफिस पण सापडत नाही. कारण की जी ऑफिसेस त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी थाटलेली असतात ती भाडेपट्ट्यावर असतात. ज्यावेळेला हे जागे होतात आणि शोधायला लागतात तेव्हा ते ऑफिस पण जागेवर नसतं, माणसं पण जागेवर नसतात. अध्यक्ष महोदय, ही एक प्रकारची जी मोडस ऑपरेंडी आहे. याच्यामुळे तर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये यांना वणवण फिरायला लागतं अध्यक्ष महोदय. माझ्या इथे तर सागर इन्व्हेस्टमेंट असेल, समुद्र इन्व्हेस्टमेंट असेल, राणे कपल म्हणून आहे, त्यांनी देखील निरनिराळ्या माध्यमातून फसवणूक करून असेल, म्हणजे करोडो रुपयाची, कोणाची 750 कोटीचा घोटाळा आहे, कोणाचा 350 कोटीचा घोटाळा आहे. आणि हे घोटाळे जे आहेत आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा करतो, कारण शेवटी सामान्य माणसं आहेत आमच्याकडे येतात, मग आम्ही EOWला विचारतो. आता परवा मला EOWने सांगितलं की ही प्रॉपर्टी पण साहेब आम्ही अटॅच केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे ज्यांनी फसवणूक केलेली आहे ते जेलमध्ये आहेत. परंतु ती प्रॉपर्टी अटॅच केल्यानंतर त्याची यादी बनवल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे, कारण तो एका भागापुरती नसतो, निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये त्या अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये अडकलेले असतात आणि मग त्याचा कोर्टातून परवानगी घेऊन त्याच्यानंतर त्या मालमत्तेची विक्री करून त्या जिल्ह्यामध्ये त्या लोकांना ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्याप्रमाणे ती रक्कम जी आहे ती द्यायला लागते. ही एवढी मोठी प्रोसेस आहे, ही आवश्यक आहे, मला मान्य आहे. परंतु नोडल ऑफिसर जर आपण नेमला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोर्टामध्ये जाण्याच्या ऐवजी सेंट्रली नोडल ऑफिसर काही ठिकाणी नेमलेले होते. मला कल्पना आहे 4-5 वर्षापूर्वी एक इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या करता 10 जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टर अडकलेले होते. त्यांनी नोडल ऑफिसर नेमला, एका कोर्टामधनं त्यांनी मान्यता घेतली, जेवढी प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीची विक्री केली आणि त्या जिल्ह्यामध्ये ती रक्कम देऊन ती त्या लोकांना देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, ही जी प्रक्रिया आहे, एक तर EOWमध्ये माणसाची कमी असते, ते त्यांना फुरसत असेल त्यावेळेला करतात. त्यांनी प्रॉपर्टी जेव्हा अटॅचमेंट केली ती 6 महिने होऊन गेले होते अध्यक्ष महोदय. म्हणजे इन्व्हेस्टरला दिसते की ही प्रॉपर्टी यांनी ताब्यात घेतलेली आहे, पण ती विकून आपल्याला रक्कम कधी मिळेल. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या काही लोक तर वय झालेलं असतं, ते श्रीचे काही होईपर्यंत त्यांना कधी ती रक्कम परत मिळत नाही. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ही जी जलद गती, फास्ट ट्रॅक, तसं कोर्टामध्ये आपण फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून करतो, तसं या संबंध गोष्टीला म्हणजे नोडल ऑफिसर, निरनिराळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन अधिकाधिक लोकांना कसं त्याच्यातून सुटका करता येईल हे या माध्यमातून जर करता आलं आणि केलं पाहिजे तर ते जास्ती आपल्याला उपयोगी होईल. आणि दुसरा माझा मुद्दा आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टरची आपण अनेक वेळेला जाहिरात देऊन किंवा निरनिराळ्या माध्यमातून आपण जागं करत असतो, परंतु त्याच्याकरता देखील आपल्याला काही यंत्रणा उभा करता येईल का की या सगळ्यांना याची माहिती देऊन याचे धोके त्यांना देऊन जाहीरपणे आपल्याला प्रचार आणि प्रसार ज्याला म्हणतो की अशा पद्धतीच्या काही कंपन्या तर रजिस्टर पण नसतात, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते इतकं झपाट्याने पोचतं
की लोक ताबडतोब त्यांच्या इथे गर्दी करतात जास्त काहीतरी मिळतंय म्हणून. आता मध्ये जसं आपण बघितलं पश्चिम मुंबईमधल्या कुठल्या तरी मॉलमध्ये एका दुकानामधली एक जाहिरात फ्लॅश झाली सोशल मीडियामध्ये आणि तिकडे चेंगराचेंगरी झाली हो. 1 रुपयामध्ये काहीतरी देणार होते ते एवढी गर्दी लोटली त्या ठिकाणी की त्या ठिकाणी पोलीस बोलवायला लागले आणि तसं काही नव्हतंच. आणि त्याच्यामुळे या ज्या संस्था आहेत त्या फिनान्शियल दृष्टीने त्या रजिस्टर झाल्या आहेत का याची देखील त्या त्या ठिकाणी तपासणी करायची गरज आहे आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. आणि याला गती देण्यासाठी फास्ट ट्रॅकसाठी देखील एक प्रक्रिया फास्ट प्रक्रिया निर्माण करण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारची मी याच्या संबंधात मागणी करतो. तर आणि तरच इन्व्हेस्टरला जे गुंतवणूकदार आहेत जे फसलेले आहेत अडकलेले आहेत त्यांना दिलासा गतिमानतेने मिळेल. अन्यथा ह्या सगळ्या कायद्याच्या याच्यामध्ये शेवटी इन्व्हेस्टर देखील कंटाळून जातात आणि ते देखील फॉलोअप करायचं सोडून देतात. आणि त्यामुळे याचा अंतर्भाव देखील याच्यामध्ये करावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या बिलाचं नक्की स्वागत करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य